नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण आता काय करायचं आहे तो पदार्थ बघूया। चला अश्विनीच्या स्वयंपाकघरात। नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघायचं आहे तो एक भाजीचा प्रकार आहे, भोगीची भाजी। याच्यामध्ये आपण भाज्या काय घेतल्या आहेत आणि आपण मसाला काय वापरणार आहोत ते आता आपण बघायचं आहे। वांगी घेतले आहेत, ही अर्धा किलो वांगी आहेत। बटाटे 4 घेतले आहेत, मध्यम आकाराचे, सालं काढून फोडी करून घेतल्या आहेत। घेवडा आहे पाव किलो। पावट्याचे दाणे पाव किलो। शेंगा घेतल्या होत्या, त्याचे काढलेले हे दाणे आहेत। टोमॅटो आहे, हरभरा आहे, हा ओला हरभरा एकच वाटी घेतला आहे। शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत, त्या शेवग्याच्या शेंगा मात्र आपण कच्च्या घालायच्या नाही आहेत, ह्या मी शिजवून बाहेर घेतलेल्या आहेत। उकळत्या पाण्यात मीठ, हळद, हिंग घालून या शेंगा शिजवून घ्यायच्या आणि मग त्या भाजीत घालायच्या आहेत। कोथिंबीर घेतलेली आहे, ओलं खोबरं आहे, तीळ, सुकं खोबरं, जिरं, आलं, दाण्याचं कूट, मिरची, लिंबू, गूळ घेतला आहे आणि ही चिंच इथे मी भिजायला घातली आहे। आपल्याला ह्या भाजीला चिंच आणि गूळ घालायचा आहे। तुमच्याकडे जर चिंच नसेल तर तुम्ही लिंबाचा वापर करू शकता। आपण जी ग्रेव्ही केली ती आता आपण बघूया। आपण जे वाटण वाटून घेतलंय ते बघा, हे असं आहे। अगदी भरड नाही करायचं आहे आणि अगदी गुळगुळीत पण नाही करायचं आहे, कारण रसभाजी आपल्याला करायची आहे। फक्त ती रसभाजी भाजीमध्ये पाणी ताडभर असं न होण्यासाठी आपण हे वाटण वाटलेलं आहे। हे सर्व जिन्नस तुम्ही असे पण घालू शकता भाजीला, पण हे वाटण वाटल्याने काय होतं आहे, हे आपण जे मिक्सरमधनं सर्व काढलं आहे त्याने काय होईल, भाजीला थोडासा घट्टपणा येईल। ही ग्रेव्ही तयार केलेली आहे, ते आता आपण भाजीला सुरुवात करूया। आपण आता कढई ठेवली आहे, त्याच्यात 5 पळ्या आपण तेल घालून घेतलं आहे। आपण फोडणीसारखी फोडणी करून घेऊया। आपल्याला फोडणीसारखी फोडणी करायची आहे। ह्याच्यात आपण गोडा मसाला आणि जिरा धना पावडर ही ठेवलेली नाही आहे, ती मी भाजीत घालताना तुम्हाला दाखवणार आहे। मोहरीची तडतड झाली पाहिजे, त्याशिवाय आपण जिरं घालत नाही। आपण मोहरी घालून घेतली आहे, जिरं घालून घेऊया, हिंग घातला आहे। आता गॅस मी बारीक केला आहे, कारण आपल्याला आता ह्याच्यात ग्रेव्ही घालायची आहे। हळद घातली आहे, हे पहा, ही आपण जी ग्रेव्ही करून घेतली ती घालून घेऊया। आता ही ग्रेव्ही चांगली परतायची आणि मग त्यात सर्व भाज्या घालायच्या, गरम पाणी घालायचं आणि झाकण ठेवायचं। आता ह्याच्यात लाल तिखट मी घालणार आहे, थोडंसं घालणार आहे, तुम्हाला घालताना दाखवत आहे, कारण मी हिरवी मिरची घातली आहे। पण जे मिरची खात नाहीत त्यांच्यासाठी आपण लाल तिखटाचा वापर करायचा आहे। हे पहा, आपली ग्रेव्ही एकदम छान परतली गेली आहे, तेल सुटायला पाहिजे असं बाजूने। आता ह्याच्यात आपण एक एक करून भाजी घालून घेऊया। जरा या भाजीला मोठं भांडं घ्यायचं, अव्वळ भांडं नका घेऊ, म्हणजे ही भाजी जास्ती चांगली होते। हरभरे घातले, वांगी घातली, सर्व भाजी एक एक करून ह्याच्यात आपण सोडून देऊया। टोमॅटो जरा भाजी होत आली की घालायचा आहे, आत्ता घातला तर तो आपल्याला दिसणारच नाही। बटाटे घातले आहेत, टोमॅटो आणि शेंगा, भाजी थोडीशी होत आली। आता ही सर्व कच्ची भाजी आहे, शिजायला पाहिजे। आपण याच्यात पाणी घालून झाकण ठेवूया।
हे पहा, आपली सर्व भाजी आता एकत्र झाली आहे। त्याच्यामध्ये आपण धना जिरा पावडर आणि गोडा मसाला घालून घेऊया। ही जिरा पावडर आहे। ही भाजी सर्व तुमच्या अंदाजाने करायची आहे। तुम्ही भाजी किती करणार त्याप्रमाणे सर्व मसाले घालायचे आहेत। गोडा मसाला मी घातला आहे 2 चमचे, जिरा पावडर घातली आहे 1.5 चमचा आणि धना पावडर पण 1.5 चमचाच घालणार आहे। आता याच्यात आपण गरम पाणी सोडून देऊया आणि झाकण ठेवूया। मीठ आपल्या ग्रेव्हीमध्ये आहे त्यामुळे आत्ता मी मीठ घातलं नाही आहे, पण आता आपण नंतर मीठ घालायचं आहे। आपण धना जिरा पावडर घालून घेतली आहे, गोडा मसाला घालून घेतला आहे आणि ही भाजी आता परतून झालेली आहे। आपण ह्याच्यात गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी मी करून घेतलेलं आहे आणि गरम पाणी घालून झाल्यावर मीठ घालायचं आहे आणि मग झाकून ठेवायचे आहे। आता आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊया आणि झाकण मारून भाजी ठेवून देऊया। आपल्या ग्रेव्हीमध्ये मीठ आहे त्या अंदाजाने आपण मीठ घालून घ्यायचं आहे। आपण याच्यात टोमॅटो पण आता घालून घ्यायचा आहे आणि मग झाकण ठेवायचं आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे आता आणि भाजी चांगली उकळली पाहिजे। हे पहा, आपण आता झाकण ठेवून दिलेलं आहे। गॅस मीडियम ठेवायचा आणि ही भाजी 10 मिनिटांमध्ये आता शिजून तयार होईल। हे पहा, 10 मिनिटं झाली आहेत, झाकण काढून घेतलं आहे। आता ह्याच्यात वाफेचं पाणी पडलं तरी चालून जाईल कारण आपली भाजी अजून उकळत आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालूया चिंच। चिंच जी भिजत ठेवली होती त्याचा कोळ आपण घालून घेतला आहे। जे शेंगा शिजवल्या होत्या आपण त्या घालून घेऊया, शेकटाच्या शेंगा, कारण आता ही भाजी जवळजवळ झालेली आहे, 5 मिनिटांमध्ये तयार होईल। या शेंगा आपण बाहेर शिजवून घेतल्यामुळे आपण उशिरा घातल्या आहेत। याच्यात जर शेंगा घातल्यात तरी पण चालेल, पण माझी पद्धत ही अशी आहे ती तुम्हाला दाखवली आहे। आता याच्यात आपण गूळ घालून घ्यायचा आहे। अजून एक 5 मिनिटं झाकण ठेवूया कारण गूळ घातल्यावर भाजी शिजणं बंद होईल, म्हणून आपण आधी एक 5 मिनिटं झाकण ठेवून घेऊया आणि मग गूळ घालूया की आपली भाजी तयार झाली। भोगीची भाजी अशा पद्धतीने यावर्षी बनवा। भोगीची भाजी एकदम रुचकर चविष्ट भाजी लागते। एकदा तरी अवश्य घरी करून पहा। ही चिंच गुळाची भोगीची भाजी आहे। याच्यात कांदा लसूण नाही, कांदा लसूण अजिबात नाही। अजून एक 5 मिनिटं झाकण ठेवून घेऊया आणि मग गूळ घालूया आणि मग भाजी उघडीच ठेवायची आहे, झाकण न ठेवता। हे पहा, आपली भाजी अजून शिजायची आहे, 5 मिनिटं आहेत, पण आपण गाजर विसरलो होतो ते आता मी घालून घेतलं आहे। 1 गाजर घेतला आहे। गाजर पटकन शिजतं, 5 मिनिटांमध्ये गाजर शिजून जाईल। बटाटे अजून थोडेसे शिजायला हवे आहेत। मी बटाटा कापून बघितला आहे, थोडासा अजून हवा आहे। आता एक 5 मिनिटं अजून झाकण ठेवूया की आपली तयार झाली भोगीची भाजी। आपण आता या भाजीला गूळ घालून घेऊया। गूळ पण तुमच्या अंदाजाने घालायचा आहे। अगदी गोड ही भाजी चांगली लागणार नाही, थोडीशी आंबट गोड तिखट अशी भाजी ही लागते। आता गूळ घातल्यावर झाकण ठेवायचं नाही, एक 5 मिनिटं अशी उघडी ठेवायची गॅसवर आणि मध्ये मध्ये आपण ढवळत राहायचं।
की आपली तयार झाली भोगीची भाजी। हे पहा, या पद्धतीने बनली आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे। ती आता आपण एका बाउलमध्ये काढूया आणि भाकरी किंवा पोळी बरोबर खायला घेऊया। हे पहा, आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। आता आपण फक्त ह्याच्यात थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची आहे आणि भाजी खायला घ्यायची आहे। अशा पद्धतीने बनले आपली भोगीची भाजी। आता ही पोळी किंवा आपली भाकरी याच्याबरोबर खायला घ्यायची। तुम्ही भाताबरोबर पण ही भाजी खाऊ शकता। हा पहा, एवढा रस मी ठेवला आहे। तुम्हाला जर एवढा रस नको असेल तर तुम्ही पाणी थोडं प्रमाण कमी करा। हे पहा, आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे। मी वरती थोडासा नारळ घालून घेतलेला आहे, कोथिंबीर घालून पण घेतलेली आहे। आता ही भाजी ढवळून घेऊया। फक्त ही भाजी ढवळताना कालथा वापरा। आता मी डाव तुम्हाला दाखवायचा आहे म्हणून मी घातला आहे। आणि भाजी घेताना डाव घ्या, कारण आपण जेव्हा भाजी ही करतो, रस भाजी, परतलेली भाजी, याला शक्यतो कालथा वापरायचा, म्हणजे आपली भाजी मोडत नाही। आता ही जी वांगी दिसतायत अख्खी, ती कालथा वापरल्यामुळे दिसतात, नाहीतर मग तुम्ही चमचा किंवा असा डाव ढवळायला वापरला तर ते सगळं मॅश होऊन जातं। या भाजीला थोडंसं तेल जास्ती लागतंय। मी 5 पळ्या तेल घातलं आहे, म्हणजे आपलं स्वयंपाकाचंच घरातलं जे माप आहे ते घातलं आहे। आता ही उंदियोची बहीण म्हणायला हरकत नाही। उंदियोसारखाच मसाला ह्याला घातला आहे। वाटण घातलं आहे, ओला नारळ, सुक्का नारळ भाजून घ्यायचा आहे, तीळ भाजून घ्यायचे आहेत। ओला नारळ भाजायचा नाही आहे। आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं असं हे वाटण या भाजीला आपण घातलेलं आहे। हे पहा, ही भाजी जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे। हे पहा, कालथा घ्यायचा। कालथा नेहमी भाजीच्या तळाला घालायचा आणि भाजीवर उचलायची, म्हणजे आपल्या त्या फोडी मोडत नाहीत किंवा ती भाजी आपली मॅश होत नाही। आता ही भाजी भाकरी किंवा पोळी किंवा भात कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता। कसा वाटला आजचा पदार्थ? आवडला ना? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनल जर माझं तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे। तोपर्यंत बाय बाय।